पोचण्याची हिम्मत होती माझ्यात, तर त्याला पोचण्याची धमक सुद्धा होती. तो पण पुढा होता. त्या पळपुट्या माणसाने मला सांगितलं की माझं बंधूच जन्माला आलंय म्हणून. तुम्ही कोण? मॅडम, हे स्वानंदीला भेटायला आल्यात. हे लेडीज हॉस्टेल आहे. फोन अरे वेडायस का तू? गरम दिसते, वाफ येतात तरी तू हात घालतो. एवढी काय घाई करायची होती? लाल झाला हात तुझा. त्यांना माहित होतं मी त्यांचा मुलगा आहे, म्हणून त्यांच्या वागण्यात एक वेगळी माया होती आणि मला तिचा अर्थही कळत नव्हता. त्या आई म्हणून जीव लावत होत्या आणि मी मात्र त्यांच्यावर चिडून त्यांचा तिरस्कार करून त्यांचा जीव घेत होतो. जे घडलं ते का घडलं हे जाणून न घेता मी माझ्या आईलाच दोषी ठरवून तिचा आयुष्यभर तिरस्कार केला. पण तरी सुद्धा मॅडमला जेव्हा कळलं मी त्यांचा मुलगा आहे, तेव्हा त्या लगेच का नाही बोलल्या माझ्याशी? का नाही मला सांगितलं सगळं? का लपवून ठेवलं इतकं मोठं सत्य माझ्यापासून? त्यांना त्रास नसेल का झाला? आणि त्यांना जर त्रास झाला नसेल तर आत्ता मला का त्रास होतोय? मी वॉर्डन मॅडमला कधी आई म्हणू शकेन का? आई म्हणून त्यांचा स्वीकार करू शकेन का? कसं असेल आमचं नातं? खायला पैसे देता का? भूक लागलीये. बाळा इतकेच आई मुलांचं कधीच वाईट करत नाही. ती माऊली पण स्वतः उपाशी राहून मुलांना खायला देते. मॅडम पण जे काही वागल्या असेल त्यात त्यांचा काहीतरी नाईलाज असेल. जर मी आईशिवाय आश्रिताचं आयुष्य जगलोय तर त्या कुठे आनंदाचं आयुष्य जगल्यात? एकटीनेच तर सगळा जन्म काढलाय. जिवंत असलेला मुलगा जन्मता मेल्याचं दुःख उराशी बाळगून. हा स्वानंदी, आलोच. बरं, ठीक आहे, या. स्वानंदी, अगं सगळा स्वयंपाक तयार झाला. मणीचा फोन होता का? काय म्हणाला? येतो म्हणाली. येतीलच इतक्यात. हो, मग मी जेवणाची तयारी करू का? नाही म्हणजे पान वाढायला घेऊ का? मी कशा ह्याच्यावर वाढू मी त्याला? चालेल नाही ते? हे ठीक आहे, मी ताट घेते. सगळं बरोबर आहे ना? भात नंतर वाढेन मी. मॅडम, अहो हे किती चुकीचं आहे. चुकीचं? काय चुकलंय? मॅडम, अहो तुमचा मुलगा आला म्हणून तुम्ही मुलीलाच विसरल्यात. एकच ताट वाढलाय तुम्ही. अगं नाही, तसं नाहीये. मी म्हणजे मला असं वाटलं की आपण दोघी नंतर जेवूया म्हणून मी आधी त्याला अहो गंमत करत होते. सनंदी, खरं सांगू, मला ना भीती वाटतेय. म्हणजे
मी हा स्वयंपाक केलेला त्याला आवडेल ना? रागावणार नाही ना? मॅडम, हो नाही रागवणार ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही केलेला सगळा स्वयंपाक मनी सरांना आवडणार, बघाच तुम्ही. आणि हो, जर का त्यांनी काही नाटकं केली तर सरळ सरळ पाठीत धपाटा घाला तुम्ही. हं? हो अहो, आईला आयुष्यभर हक्कच असतो ना तो. मूल चुकलं की पाठीत धपाटा मारायचा. हं. मणी सर, मणी सर, तुमच्या आईने तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत आज. जेवायला बसा ना. मणी सर, करा सुरुवात. कसं झालंय जेवण? छान झालं. पोटभर जेवा मग. मणी सर, 1 मिनिट. मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला घास भरवा. मणी सर, चालेल ना? चालेल, भरवा मॅडम. आज मी भरून पावले. अगदी या क्षणी मृत्यू जरी आला ना तरी मी आनंदाने स्वीकारेन. 30 वर्षापूर्वी ओरबडून घेतलेलं माझ्याकडनं मातृत्व आज मला परत